श्री स्वामी समर्थ। मी संगीता, माझ्या चॅनलमध्ये मी तुमच्या सर्वांच्या मनापासून खूप खूप स्वागत करते आणि स्वामीच्या नामस्मरणाने आजच्या व्हिडिओला सुरुवात करते। आजच्या व्हिडिओमध्ये सविस्तर माहिती ही देणार आहे की जन्माष्टमी 2025 मध्ये श्री कृष्णाचा जन्म कधी आहे, 15 ला आहे की 16 ला आहे। बरेच व्हिडिओमध्ये वेगवेगळी माहिती ऐकण्यात येते आपल्याला। या व्हिडिओमध्ये सविस्तर माहिती देणार आहे की जन्माष्टमी हा जो दिवस आहे हा श्री हरी विष्णूचा 8वा अवतार श्री कृष्णाचा जन्म रात्री 12 वाजता होतो। तर हा श्री कृष्णाचा 8व्या जन्माचा हा जो दिवस आहे हा जन्माष्टमी म्हणून आपण साजरा करत असतो। तो हा जो दिवस आहे हा दिवस कसा साजरा करावा, पूजा कशी करावी आणि या दिवशी वैवाहिक जीवनामध्ये सुख प्राप्त होण्यासाठी, आपल्या घरामध्ये संतान प्राप्ती होण्यासाठी, ज्या घरामध्ये एखाद्या म्हणजे ज्यांना जोडप्याला मूल नाही त्यांनी जर हा उपाय केला, त्यांच्या घरामध्ये प्रत्यक्षात बाळकृष्ण खेळेल। हा उपाय जर केला तर वैवाहिक जीवनामध्ये सुख प्राप्त होण्यासाठी, श्री कृष्णाचा आशीर्वाद प्राप्त करण्यासाठी काही उपाय मी सांगणार आहे। दैनंदिन जीवनामध्ये असा कोणताच व्यक्ती नाही की त्या व्यक्तीला पूर्णपणे प्रत्येक गोष्टीचं सुख प्राप्त होत असतं। तर या व्हिडिओमध्ये माहिती देणार आहे की जन्माष्टमी म्हणजे जन्माष्टमी 2025 मधले कधी आहे आणि या दिवशी कशी साजरी करावी आणि या दिवशी कोणते असे उपाय आहेत की श्री कृष्णाची आपल्यावर आशीर्वाद आणि त्यांची कृपा राहावी। चला तर मग सुरुवात करूया आणि उपाय आणि माहिती घेऊया। सर्वप्रथम या 2025 मध्ये 15 तारखेला सायंकाळपासूनच हे आरंभ चालू होतो आणि 16 ऑगस्टला जन्माष्टमी आपण साजरी करणार आहोत। 16 ऑगस्टला रात्री 11:55 वार शनिवार म्हणजे श्रीकृष्णाचा 11:55 श्रीकृष्णाचा आपण जन्मदिवस हा शुभ मुहूर्तावर हा उत्सव साजरा करणार आहोत। 16 ऑगस्ट 2025 वार शनिवार या दिवशी जन्माष्टमी आहे आणि हाच खरा दिवस आहे। आणि महत्त्वाचं म्हणजे हा दिवस कसा साजरा करावा, ज्याला शक्य झालं ते बरेच भक्त असे आहेत की श्रीकृष्णाचा 8वा अवतार, श्री हरी विष्णूचा 8वा अवतार श्रीकृष्णाच्या रूपामध्ये म्हणजे हा दिवस आपण साजरा करतो जन्माचा। आणि दिवसभर बरेच भक्त उपवास करतात। या दिवशी मिठाचा त्याग करतात, कारण मिठाचा पदार्थ कुठलाही खात नाही। कारण एकादशी आपण फळाचं करतो, पण हा जो जन्माष्टमीचा उपास आहे तर हा फळांवर, दुधांवर किंवा साबुदाण्याची खीर बनवून खाऊ शकता तुम्ही, दूध पिऊ शकता, फळं खाऊ शकता, म्हणजे असं पदार्थ तुम्ही उपासाला खाऊ शकता। शक्यतो या दिवशी निराहार राहून उपवास करायचा असतो। तर कोणी बरेच जण भक्त उपवाससुद्धा करतात। तर असा हा जन्माष्टमीचा दिवस आहे आणि ठीक रात्री 11:55 शुभ मुहूर्तावर श्रीकृष्णाचा जन्म होतो। आता श्रीकृष्णाचा जन्म म्हणजे ज्या दिवशी जन्माष्टमी आपण साजरी करतो त्या दिवशी पंचामृत, गोपालकाला, परत सुंठवडा, परत वेगवेगळ्या प्रकारची फुलं आणि पिवळ्या रंग असेल अशी मिठाई, पिवळं वस्त्र बाळकृष्णाला, आणि त्या दिवशी बाळकृष्णाची छोटी मूर्ती नवीन आणणं आपल्या घरामध्ये खूप शुभदायी मानली जाते। तर अशा प्रकारचे काकडीमध्ये बाळकृष्णाला ठेवून मी तशी पूजा करून दाखवणार आहे। तर असं बाळकृष्णाचं सगळं साहित्य आपल्याला आदल्या दिवशीच पूजेचं साहित्य तयार करायचं आणि बाळकृष्णाचा आपल्या घरामध्ये छान अशी सजावट करायची, पाळणे म्हणायचे। या दिवशी दिवसभर उपवास करून, दिवसभर नामस्मरण करून या दिवशी अवश्य रात्री 12 वाजता जो कोणी म्हणजे श्रीकृष्ण स्तोत्र आणि श्री विष्णू सहस्त्रनामाचं पठण करतो त्या व्यक्तीच्या आयुष्यामधल्या सर्व संकट आणि समस्या दूर होतात। आणि जो व्यक्ती रात्री बरोबर ठीक 12 वाजता साखरेपासून तयार केलेली कोणतीही मिठाई आणि मोरपीस आणि बासरी श्रीकृष्णाला अर्पण करतो त्या व्यक्तीच्या जीवनामध्ये कोणत्याही प्रकारची हानी असते ती दूर होत असते, कोणत्याही प्रकारचं संकट असतं तो दूर होतो, कोणत्याही प्रकारचं त्याला सुख पाहिजे असेल तर त्याला ते सुख प्राप्त होतं। पण बरोबर 12च्या टायमाला आपल्याला श्रीकृष्णाला एक बासरी, श्रीकृष्णाला बासरी खूप खूप प्रिय आहे, आपल्याला माहिती आहे। जो व्यक्ती श्रीकृष्णाला बासरी अर्पण करतो, एक मोरपीस, एक बासरी आणि साखरेपासून पिवळ्या रंगाचा नैवेद्य असा पदार्थ एक अर्पण करायचा बरोबर 12 वाजता जेव्हा श्रीकृष्णाचा जन्म झाला तेव्हा। आता पूजेचं साहित्य सांगितलेलं आहे
अशा प्रकारे पूर्ण पूजा सामग्री आपल्याला जमा करायची आहे। त्याच्यानंतर पूजेचं साहित्य जमा करून रात्री जो मुहूर्त आहे त्या मुहूर्तावर आपल्याला श्रीकृष्णाचा जन्म करायचा आहे, पाळणे म्हणायचे आहे। या दिवशी जागरण करायचं असतं। या दिवशी भजन कीर्तन परत स्तोत्र मंत्र पारायण विष्णू सहस्त्रनाम ओम नमो भगवते वासुदेवाय नमः असे सतत आपल्याला नामस्मरण करायचं असतं। खूप प्रसन्नता वाटते। हा जो सण आहे तर हा सर्वांना एकत्र येण्याचा हा म्हणजे धार्मिक सण पण तितकाच मानला जातो आणि हा सर्वजण एकत्र येण्यासाठी एकमेकाच्या गाठीभेटी होण्यासाठी सर्व एकत्र येऊन सर्वांशी प्रेमाने वागण्यासाठी पण हा दिवस आपण साजरा करतो। तर अशा प्रकारे ही पूजा झालेली आहे। तर अशा प्रकारे ही पूजा करायची आहे। महत्त्वाचं म्हणजे ज्या घरामध्ये सुख शांती नाही, ज्या घरामध्ये सारख्या समस्या होत असतील तर जो व्यक्ती आता हे उपाय सांगते जन्माष्टमीच्या दिवशी पहिला उपाय, ज्या घरामध्ये सुख शांती नाही त्या घरामध्ये ज्या दिवशी जन्माष्टमी आहे त्या दिवशी आपल्याला एक मोरपीस आणि एक बासरी आपल्या घरामध्ये कोणत्याही एका भिंतीला बासरी आणि मोरपीस आपल्या घरामध्ये आणून ठेवायचे आहे। भिंतीला एक मस्त असं स्टँड करून तिथे ठेवून रोज त्याची पूजा करायची आहे। त्या घरामध्ये खूप प्रसन्न आणि नकारात्मकता दूर होते आणि सकारात्मक वातावरण राहते, त्या घरामध्ये सुख शांती राहते। हा पहिला उपाय। दुसरा उपाय, ज्याला संतान नाहीये आणि ज्यांना संतान आहे, मुलं बाळा असून सुद्धा मुलाबाळांचं प्रेम मिळत नाही, मुलाबाळांचं हवं तसं सुख मिळत नाही, त्या घरामध्ये अवश्य त्या दिवशी बाळगोपाळ म्हणजे बाळकृष्णाची एक मूर्ती आणायची आहे। आणि अशी मूर्ती आणायची आहे की तो बासुरी वाजताना म्हणजे बासुरीचा जो मधुर आवाज आहे तो जो ध्वनी आहे त्या ध्वनीनं किती पूर्ण समस्त संसार एकदम प्रसन्न राहतो। तसंच तशी एक मूर्ती आणायची, त्या मूर्तीची षोडशोपचार पूजा करायची आहे। आणि जेव्हा ती मूर्ती आणली तेव्हा 12 वाजता ठीक त्याची बरोबर 12लाच आपल्याला पूजा करायची आहे। त्या घरामध्ये एका महिन्याच्या आत बाळकृष्ण म्हणजे 100% त्या घरामध्ये मूल होणार आहे। आणि दुसरी गोष्ट म्हणजे घरातलं वातावरण, ज्या मुलांपासून आईबाबांना त्रास होत असेल, मुलं आई वडिलांच्या मनाच्या विरुद्ध वागत असतील तर सर्वांनी एकत्र येऊन बाळकृष्णाची पूजा करायची आहे। आणि या दिवशी आपल्याला होईल तिथपर्यंत नामस्मरण करायचं आहे। ओम नमो भगवते वासुदेवाय नमः हा जप करायचा आहे। विष्णू सहस्त्रनामाचा पठण करायचं आहे। परत जेवढे तुम्ही 108 नाव 1008 नाव जेवढे तुम्हाला नामावली बोलता येईल तेवढी नामावली बोलायची आहे। ते हे उपाय हा दुसरा झालेला आहे। तिसरा उपाय आपल्याला हा आहे, जन्माष्टमीच्या दिवशी ज्या घरामध्ये श्रीकृष्णाच्या नावाने षोडशोपचार तिसरा उपाय हा आहे, आपल्याला वैवाहिक सुख मिळण्यासाठी ठीक 12 वाजता आपल्याला श्री हरी विष्णूला पिवळं फूल, पिवळी मिठाई आणि पंचामृत, लोणी म्हणजे मक्खन जे श्रीकृष्णाला खूप प्यारा आहे ते, आणि साखरेचा नैवेद्य, या एवढ्यापैकी जे तुम्हाला म्हणजे तुमच्याच्याने होऊ शकतं ते ठीक 12 वाजता श्रीकृष्णाला आपल्याला बरोबर 12 वाजता गोडाचा नैवेद्य आपल्याला अर्पण करायचा आहे। आणि 108 वेळा ओम नमो भगवते वासुदेवाय नमः एक माळ मनापासून जप करायचा आहे। आणि पिवळा म्हणजे साखरेपासून गोड पदार्थ बनवलेला किंवा लोणी किंवा मक्खन म्हणजे जे मक्खन आहे ते मक्खन श्रीकृष्णाला जो व्यक्ती ठीक 12 वाजता श्रीकृष्णाला अर्पण करतो त्या व्यक्तीच्या जीवनामध्ये कधीच त्याला असं सुख भेटत नाही असं नाही। त्याला ज्या महिलेला नवऱ्याचं सुख म्हणजे वैवाहिक प्रेम म्हणजे त्याच्या जीवनामध्ये साखरेसारखा गोडवाच राहतो, त्याच्या जीवनामध्ये प्रत्येक गोष्टीचा आनंद आणि साखरेसारखं त्याचं जीवन एकदम गोडाचं आनंदाचं होऊन जातं। म्हणून साखरेपासून बनवलेला कुठला पण एक गोड पदार्थ किंवा श्री हरी विष्णूला म्हणजे श्रीकृष्णाला जे म्हणजे लोणी आहे तर लोणी, पंचामृत, दुधापासून बनवलेले पदार्थ आणि जास्तीत जास्त साखरेचा पदार्थ आणि लोणी हे 2 उपाय, या 2 पैकी एक पदार्थ आपल्याला अर्पण करायचा ठीक 12 वाजता। ही सेवा तुम्हाला करायची। 108 वेळा ओम नमो भगवते वासुदेवाय नमः हा जप करायचा आहे। तर हा झाला तिसरा उपाय। चौथा उपाय, ज्या घरामध्ये सगळ्यांचा एकोबा राहण्यासाठी आपल्याला काय करायचं, ज्या घरामध्ये एकोबा नाही आहे, एकमेकांशी कोणी नीट वागत नाही, एकमेकांशी कोणी चांगलं वागत नाही, एकमेकाला चांगलं बोलत नाहीत, त्या घरामध्ये सगळ्यांचा एकोबा येण्यासाठी
ठीक 12 वाजता सगळ्यांनी एकत्र येऊन, आता एकानं तरी लवती घेतली तर दुसरा आपोआप घेऊन जातो, म्हणून स्वतः म्हणजे आपल्याला लवती घ्यायची, म्हणजे आपल्याला नम्रतेनं वागायचं आणि श्रीकृष्णाचा जन्म आपल्या घरामध्ये साजरा एकत्र येऊन करायचा. सर्वांना एकत्र येऊन विष्णू सहस्रनामाचं पठण करायचं, एकत्र येऊन ओम नमो भगवते वासुदेवाय नमः किंवा 108 नामावली असं हे करून श्रीकृष्णाचा एकत्र येऊन तुम्हाला जन्म उत्सव साजरा करायचा आहे आणि एकत्र येऊन सेवा करायची आहे, पाळणा बोलायचा आहे, भजन कीर्तन घरामध्ये जेवढं होईल तेवढं आनंदाचं वातावरण प्रसन्न करायचं आहे. श्रीकृष्णाला आपल्याला जेवढ्या काही आपल्या समस्या आहेत त्या सर्वांना एकत्र येऊन प्रार्थना करायची आहे, त्या दूर होण्यासाठी प्रार्थना करायची आहे. नसी सेवा श्रीकृष्णाच्या चरणी आपल्याला अर्पण करायची आहे. जन्म उत्सव जो आहे तर हा जन्म उत्सव सर्वांनी एकत्र येण्यासाठी आणि सर्वांनी एकमेकाशी प्रेमाने बोलण्यासाठी, सर्वांनी एकमेकासोबत आनंदाने आणि प्रेमाचे शब्द बोलण्यासाठी हा दिवस साजरा केला जातो. आणि हा जो दिवस आहे तर हा ठीक 12 वाजता, हा दिवस 12 वाजता पूजा अर्चा करून या दिवशी झोपणं एक दिवस पूर्णपणे टाळावं, या दिवशी जागरण करावं. या दिवशी शक्यतो झोपायचं जे आहे तर झोपायचं न झोपता भजन कीर्तन जर तुम्ही करत नसाल, घरामध्ये हे करू शकत नसाल तर टीव्हीवर यूट्यूबवर तुम्ही लावून देऊ शकता. श्रवण केलं तरी तितकंच तुम्हाला फळ मिळणार आहे. तुम्ही स्वतः ते वाचन पठण केलं तरी तितकंच फळ मिळणार आहे. काहीच नाही जमलं तर तुम्ही एक आसन घेऊन किंवा खुर्ची घेऊन किंवा सोफा घेऊन फक्त नामस्मरण केलं तरी सर्व आलं तुमचं त्याच्यामध्ये. म्हणून मनाला शांती मिळण्यासाठी, प्रसन्न होण्यासाठी, सदा सुखी राहण्यासाठी, सर्व म्हणजे जेवढे आपले संकट आहे त्याचं निवारण करण्यासाठी जन्माष्टमीचा दिवस जो आहे तर अशा प्रकारे साजरा करावा. जन्माष्टमी कोणत्या दिवशी आहे, ती कशी साजरी करावी, कोणते उपाय करावे, तर मी खूप मनापासून ही माहिती दिलेली आहे. तर शेअर करा, लाईक करा, सबस्क्राईब करायला विसरू नका. इथंच थांबूया, भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. श्री स्वामी समर्थ.